नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर. आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. TET परीक्षा 2024 मराठी अतिमहत्त्वाचे प्रश्न सिरीज पाहत आहोत. 1 ते 20 प्रश्नाचे आपण मागील भागात पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 21 ते 40. चला तर चालू करूया. प्रश्न क्रमांक 21, नाटकाचे लघुरूप कोणते आहे? ऑप्शन आहेत मोठे नाटक, दुसरा ऑप्शन आहे एकांकिका, तिसरं आहे सोगत, चौथा आहे लघुपट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकांकिका. नाटकाचे लघुरूप कोणते आहे? तर एकांकिका आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पुढीलप्रमाणे. 22वा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक, बालकवयित्री म्हणून कोणास ओळखतात? तर ऑप्शन आहेत, पहिला बहिणाबाई, दुसरा आहे इंद्रासंत, तिसरं ऑप्शन आहे शांता शेळके आणि चौथा ऑप्शन आहे आशा गवाणकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आशा गवाणकर. प्रश्न क्रमांक तिसरा आहे पुढीलप्रमाणे. अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. व्याख्यान ही प्रधान पद्धती आहे. व्याख्यान ही रिकामी जागा प्रधान पद्धती आहे. ऑप्शन आहेत, पहिला शिक्षक, दुसरा विद्यार्थी, तिसरा ऑप्शन आहे पालक आणि चौथा ऑप्शन आहे संस्थापक. तर विद्यार्थी मित्रांनो, व्याख्यान ही शिक्षक प्रधान पद्धती आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पुढीलप्रमाणे. अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. 24वा प्रश्न आहे, लघु निबंधाचा उद्देश कोणता असतो? लघु निबंधाचा उद्देश कोणता असतो? ऑप्शन आहेत, पहिला जनजागृती, दुसरा प्रबोधन, तिसरा क्रांती आणि चौथा मनोरंजन. लघु निबंधाचा उद्देश कोणता असतो? तर तो आहे मनोरंजन. अशा प्रकारे आपण 24वा प्रश्न पाहिलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. प्रश्न क्रमांक 25, खंडकाव्य कालिदास अखंड काव्य. तर याचे ऑप्शन आहेत, पहिला गोविंदाग्रज, दुसरा के आत्रे, तिसरा आहे महात्मा फुले आणि चौथा ऑप्शन आहे संत तुकाराम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे महात्मा फुले. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे 26वा. संस्कृतमध्ये नाटकास कोणत्या नावाने ओळखले जाते? संस्कृतमध्ये नाटकास कोणत्या नावाने ओळखले जाते? पहिला ऑप्शन आहे दृक काव्य, दुसरं आहे महाकाव्य, दुसरं आहे विडंबन काव्य आणि चौथा आहे खंडकाव्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दृश्य काव्य. प्रश्न क्रमांक 27 आहे पुढीलप्रमाणे. 27वा प्रश्न आहे, आत्मविकासाचे प्रभावी साधन कोणते आहे? विकासाचे प्रभावी साधन कोणते आहे? तर पहिला ऑप्शन आहे लेखन, दुसरा आहे मनन, तिसरा ऑप्शन आहे चिंतन आणि चौथा ऑप्शन आहे वाचन. आत्मविकासाचे प्रभावी साधन कोणते? तर लेखन आहे बरोबर उत्तर. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. पुढचा प्रश्न आहे 28वा. सुनीत हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे? पहिला आहे सुनीत SUNIT, दुसरा आहे सोनित SONIT, तिसरा आहे सोनेत SONNET आणि चौथा आहे सोनेट SONET. तर बरोबर उत्तर आहे सोनेट SONNET. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. मराठी लेखन हे कशा प्रकारचे असते? मराठी लेखन हे कशा प्रकारचे असते? तर ऑप्शन आहेत, पहिला अर्थानुसार, दुसरा ऑप्शन आहे उच्चारानुसार, तिसरा आहे परिवर्तनशील आणि चौथा ऑप्शन आहे अंतरंगी. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेखन हे कशा प्रकारचे असते? तर उच्चारानुसार असते. प्रश्न क्रमांक 30 पुढीलप्रमाणे. कोणत्या शाळेतील मूळ धातू भाष हा आहे? कोणत्या भाषेतील मूळ धातू भाष हा आहे? पहिला ऑप्शन आहे अर्धमागधी, दुसरं आहे बांगला, तिसरं आहे पाली आणि चौथा ऑप्शन आहे संस्कृत. तर याचं बरोबर उत्तर आहे संस्कृत. प्रश्न क्रमांक 31 पुढीलप्रमाणे. व्याकरणदृष्ट्या ग्रांथिक भाषा कोणती आहे? व्याकरणदृष्ट्या ग्रांथिक भाषा कोणती आहे? परीक्षेसाठी आलेले प्रश्न आहेत. पहिला ऑप्शन आहे प्रमाण, दुसरा ऑप्शन आहे मराठी, तिसरा ऑप्शन आहे संस्कृत आणि चौथा ऑप्शन आहे बोलीभाषा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रमाण. व्याकरणदृष्ट्या ग्रांथिक भाषा कोणती आहे? तर प्रमाण. प्रश्न क्रमांक 32 पुढीलप्रमाणे. अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हणतात? अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हणतात?
तर ऑप्शन आहे पहिलं पाठ्यपुस्तक, दुसरं उत्तरपत्रिका, तिसरा ऑप्शन आहे प्रश्न पद्धती आणि चौथा ऑप्शन आहे प्रयोग पद्धती. तर अभ्यासक्रमाचा आत्मा कोणास म्हणतात? तर प्रश्न पद्धतीला आत्मा म्हणतात. प्रश्न क्रमांक 33 पुढील प्रमाणे, प्रचंड स्मरणशक्ती कोणत्या यंत्रात साठवलेली असते? प्रचंड स्मरणशक्ती कोणत्या यंत्रात साठवलेली असते? पहिला ऑप्शन आहे संगणक, दुसरा ऑप्शन आहे दूरदर्शन, तिसरा आहे रेडिओ आणि चौथं आहे यांपैकी नाही. तर प्रचंड स्मरणशक्ती कोणत्या यंत्रात साठवलेली असते? तर संगणक. प्रश्न क्रमांक 35 पुढील प्रमाणे 34, प्रत्यक्ष नाटके पाहणे हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? प्रत्यक्ष नाटके पाहणे हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? पहिलं ऑप्शन आहे श्राव्य, दुसरं आहे दृकश्राव्य, तिसरं आहे करमणूक, चौथं आहे शैक्षणिक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दृकश्राव्य. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेसिक एज्युकेशन मराठी. पुढचा प्रश्न आहे आपला 35वा, माधव ज्युलियर यांच्या खंडकाव्याचे नाव कोणते आहे? तर पहिला ऑप्शन आहे झेंडूची फुले, दुसरा ऑप्शन आहे विरहतरंग, तिसरा ऑप्शन आहे वीर धवल आणि चौथा ऑप्शन आहे यमुना पर्यटन. तर बरोबर उत्तर आहे वीरहतरंग. प्रश्न क्रमांक 36वा पुढील प्रमाणे, NCERT नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय स्तरावर सर्वांसाठी एकच प्रकारचा अभ्यासक्रम केव्हा तयार केला? तर पहिला ऑप्शन आहे इसवी 1988, दुसरा ऑप्शन आहे इसवी 1986, तिसरा ऑप्शन आहे 1992 आणि चौथा ऑप्शन आहे 1990. तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं इसवी 1988. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. 37वा प्रश्न, वैचारिक तत्त्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणते उद्दिष्ट साध्य होते? तर पहिलं ऑप्शन आहे ज्ञान, दुसरं ऑप्शन आहे आकलन, तिसरा ऑप्शन आहे उपाययोजना आणि चौथा ऑप्शन आहे कौशल्य. वैचारिक तत्त्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणते उद्दिष्ट साध्य होते? तर आकलन हे उद्दिष्ट साध्य होते. प्रश्न क्रमांक 38 पुढील प्रमाणे, आपण TET परीक्षा 2024 मराठीचे विषयाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत, त्यामुळे काळजीपूर्वक पहा. भाषा विषयासाठी योग्य मूल्यमापन पद्धती कशासाठी सहाय्यक ठरते? पहिला ऑप्शन आहे प्लॅन, दुसरा ऑप्शन आहे पृथक्करण, तिसरा ऑप्शन आहे संयोजन, चौथा ऑप्शन आहे राबवणूक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे राबवणूक. मित्रांनो, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. पुढचा प्रश्न आहे 39वा पुढील प्रमाणे, भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट कोणी दिले? तर पहिला ऑप्शन आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, दुसरा ऑप्शन आहे हार्टन आयोग, तिसरा ऑप्शन आहे कोठारी आयोग आणि चौथा ऑप्शन आहे डॉक्टर राधाकृष्णन आयोग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कोठारी आयोग. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ चांगला आहे, पूर्ण पहा, संपूर्ण माहिती देत आहोत. पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे 40वा, डाल्टन शिक्षण तज्ज्ञाच्या मते विद्यार्थ्यांची वर्गवारी कोणत्या पद्धतीने करतात? तर पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्याचा योग्यतेप्रमाणे, दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या आर्थिक स्थितीनुसार, तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांनी चाचणीत मिळवलेल्या गुणांनुसार आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार. तर बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या योग्यतेप्रमाणे. अशा प्रकारे आपले प्रश्न संपलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलवर TET परीक्षेसाठी मराठीचा अभ्यास घेत आहोत. यानंतर दुसरा विषय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण मराठीचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच दुसऱ्या विषयाला आपण हात लावणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. पूर्ण सराव घेत आहोत. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. धन्यवाद.